शिवसेना शिंदे गटाचे शहर अध्यक्ष अशोक शिंदे यांनी आज माघार घेतलेले आहे आणि प्रभाग क्रमांक 4 मधून चिन्मय देशपांडे आणि बिनाताई कुराडे यांना पाठिंबा दिलेला आहे। स्वतः अशोक शिंदे आहेत, त्यांचे स्वातीताई आहेत, बिनाताई कुराडे आहेत आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी आपल्या सोबत आहेत, नेते आहेत। तर काय सांगाल, माघार घेतले, तुमचा पक्ष देखील आता महायुतीमध्ये समाविष्ट आहे, कसं वातावरण आहे प्रभाग 4 मधला आणि गडिंग्लज शहरात? मुळातच सगळ्यांना वातावरणामध्ये एक असा उत्सव आहे की ह्या ठिकाणी कुठेतरी गुंडशाही जी आहे ती मोडून काढण्याच्या हेतूने सर्व जनता एकत्र येऊन या ठिकाणी प्रभाग 4 मधील दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्याचा निश्चय करण्यात आलेला आहे। मूळचा मी शिवसैनिक, त्यामुळे माझे संस्थापक शिवसैनिक असल्यामुळं सेनेचा कधी अनादर केलेला नाही, पण काही माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी नाराज होतो। पण वरून पक्षाचा आदेश आला, पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार आम्ही शिवसेनेची ताकद या ठिकाणी लावण्याचा निश्चय करण्यात आला। यासाठी आम्ही आमच्या प्रभागमधील कमळ आणि नाळाची बाग या चिन्हावरील समोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजयी करण्याचा निश्चय आज आम्ही करत आहोत। काय सांगाल, अशोक शिंदे वरिष्ठांचं देखील न ऐकणाऱ्याने आज माघार घेतली, समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे, प्रभाग 4 मध्ये त्यांचा कसा फायदा होईल? जनता दल जनसुराज्य भाजप आणि शिवसेना युतीला आज अशोकदादा शिंदेंनी जाहीर पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून या युतीमार्फत आभार मानते। अशोकदादा हे हाडाचे कार्यकर्ते आहेत, तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांचं कार्य आहे, त्यांची समाजसेवा खूप मोठी आहे। पण काही वेळेला पक्षीय राजकारण करत असताना एक पाय माघार घ्यावा लागतोय, त्याप्रमाणे फार मोठ्या मनानं आज अशोकदादांनी माघार घेतले। मी त्यांचं खरंच मनापासून आभार मानते आणि आज संजूदादा पण इथं आहेत, पक्षाचा आदेश मानून संजूदादा संकपाळ अशोकदादांनी आम्हाला पाठिंबा या युतीला जाहीर केला। हे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी। आता इथल्या गडिंग्लजच्या भाषेत बोलायचं झालं तर 10 हत्तींचं बळ आम्हाला यांच्यामुळं मिळालेलं आहे। आम्ही त्यांचा योग्य सन्मान राखू असा शब्द या निमित्तानं देतो। प्रचाराचा शुभारंभ केला आम्ही महायुतीच्या, आणि त्याच्यानंतर आम्ही प्रचाराला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर लगेचच आम्हाला सचिन खणगावे दादा किंवा त्याच्याबरोबर नंतर आम्हाला अमृता खणगावे किंवा इतर लोकांचाही चांगला पाठिंबा मिळाला। आणि आजही दुग्ध शर्करा योग जे नेहमी स्वातीताई म्हणतात तसा एक योग आम्हाला लाभला असं मला वाटतंय। आत्ताच स्वातीताईंनी सांगितलं की त्यांचं कार्य जे आहे किंवा त्यांची समाजसेवा आहे, त्या समाजसेवेच्या आणि कार्याचा जो वसा त्यांनी उचललेला आहे आणि अशा व्यक्तीचा आम्हाला जाहीर पाठिंबा मिळाला। यात आम्ही सक्षमपणे उभा राहू आणि विजयाची पताका अजूनही भक्कम चांगल्या पद्धतीनं झाली आहे असं मला कुठेतरी या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी वाटते। आणि मी पुन्हा गडिंग्लजकरांना आवाहन करते या निमित्तानं की चिन्मय रमेश देशपांडे यांचं चिन्ह कमळ आणि मी सौ बीना अनिल कुराडे, माझं चिन्ह नारळाची बाग आणि त्याचबरोबर गंगाधर हिरेमठ दादा यांचं चिन्ह नारळाची बाग आम्हाला भरघोस मतांनी सगळ्यांनी विजयी करावं। जी विकास कामं आहेत ती विकास कामं आम्ही स्वातीताई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आश्वासन देतो की आम्ही पूर्णत्वास नेऊ। अशोकदादांचं प्रभाग क्रमांक 4 सोडून पूर्ण शहरामध्ये त्यांचं प्रत्येक ठिकाणी काम आहे, त्यांच्याकडे एक चांगला युवकांचा संच आहे, त्यामुळे अशोकदादांचा पाठिंबा मिळाल्यामुळे आमचा विजयाची घोडदौड नक्कीच आपण पाहिलं की अशोक शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत, तत्वाशी कोणतीही तडजोड न करणारा माणूस म्हणून शहरामध्ये त्यांची ओळख आहे। पण स्वातीताईंच्या नेतृत्वात ही जी टीम तयार झालेली आहे याला पाठबळ देण्याच्या उद्देशाने, याला यशाच्या मार्गापर्यंत नेण्याच्या उद्देशाने आज अशोक शिंदे यांनी माघार घेतलेली आहे आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये जे 2 उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचा आणि जी काही महायुती आहे या महायुतीचा झेंडा फडकवण्याचा निर्णय आज अशोक शिंदे आणि त्यांच्या टीमने घेतलेला आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे।